आपल्या मागण्यांना जे काही मागण्या होत्या त्याला यश मिळालं. दुसरीकडे भाजप प्रणित विधिमंडळ की समृद्धी सहकार पॅनल, सहकार समृद्धी पॅनल होतं आणि तुमची ही संघटना होती. त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश 2024 साली केला होता. त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची ती भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली ही संघटना? आमची संघटना कोणत्याही पक्षाची संलग्नित नसते. 1946 ही संघटना आहे. या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत, माननीय शरदरावजी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये, माननीय जॉर्ज फर्नांडिस हे NDAचे हिस्सा होते, डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले. पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे, कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो. सर, आताच प्रसाद दाढेंची देखील पिस झाली. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही हे भारतीय जनता पक्षाचे विचार मानणारे तुम्ही असं त्यांचं म्हणणं. मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं, एकच हेतू असतो कामगार संघटनांचा. जे रावसाहेब ज्या वेळेला NCPत होते 10 वर्ष, तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं. त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं, मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात, कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक, परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फोडता आला नाही. अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार. सामंत असं म्हणतायत की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो, जर पैसे असते तर आम्ही ही निवडणूक जिंकलो असतो. मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा, कारण 9 वर्ष सोसायटीत जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी, BSCची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे. आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही. तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत. संजय राऊत म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात. ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल. ग्रॅच्युटी सारखेच आणि कुठले असे मुद्दे आहेत जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता, त्यावेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल 2017 मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते BSTचं विलिनीकरण, BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही. दुसरं, BSTच्या गाड्या, स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत. आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त 250 गाड्या शिल्लक राहतील. 2019 मध्ये आमचा MOU आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTचा की स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या गेल्या पाहिजेत. 2019 जूनचा MOU आहे, ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले, BSTची कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते, तरी 2.5 वर्षामध्ये एक साधी नवीन बसगाडी त्यांनी विकत घेतली नाही. सातत्याने कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण BSTची हालत बघत आहोत, जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे. याखेरीज